हजारो नाही, लाखो नाही तर कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचा महासागर जिथे उसळतो तो सोहळा म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा। 2027 मध्ये होणाऱ्या याच भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू झाली आहे एक मोठी तयारी। भाविकांची वाढती गर्दी, स्नानासाठीची झुंबड आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी गोदावरीच्या पवित्र तीरावर उभारले जाणार आहेत तब्बल 12 नवे घाट। त्यामुळे हजारो कोटींच्या या विकास कामांमुळे सिंहस्थ कुंभमेळा आता अधिकच भव्य, सुरक्षित आणि सुविधांनी सज्ज असा होणार आहे। पण यासाठी नेमकं काय काय कामं केली जात आहेत, हे घाट नेमके कुठे असणार, कसे असणार, भाविकांसाठी कोणत्या नव्या सुविधा असणार, या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात घाट विकासाची कामं सुरू असून भाविकांच्या सुरक्षिततेसह गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने मोठा आराखडा तयार केलाय। कुंभमेळा हा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असल्याने यावेळी लाखो नव्हे तर कोट्यावधी भाविक इथे दाखल होतात। विशेषतः अमृत स्नानाच्या दिवशी एकाच वेळी लाखो भाविक घाटावर येतात आणि त्यामुळे यंदा घाटाची क्षमता वाढवणं ही सर्वात महत्त्वाची गरज इथे मानली जाते। आणि म्हणूनच 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 5140 कोटी रुपयांची विकास कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत। त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत 1004 कोटी रुपयांची कामं पूर्ण करण्याचं नियोजन असून मार्च 2026 पर्यंत 3063 कोटी रुपयांची कामं करण्याचं अल्टिमेटम प्रशासनाकडून देण्यात आलंय। यामध्ये घाट बांधकामासाठी स्वतंत्रपणे सुमारे 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। आता आपण नव्याने उभारणाऱ्या घाटांबद्दल सुद्धा जाणून घेऊया। तर यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये सुमारे 5 लाख साधू महंत आणि 5 ते 10 कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावर एकूण 12 नवीन घाट उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये नाशिक शहरामध्ये 10 आणि त्र्यंबकेश्वर इथे 2 घाटांचा समावेश करण्यात आलाय। सध्या नाशिकमध्ये 10 घाट असून नव्या कामानंतर ही संख्या 20 वर पोहोचणार आहे। तर नाशिकमध्ये कपिला संगम घाट 400 मीटर, नंदिनी संगम घाट 275 मीटर, टाकळी संगम ब्रिज घाट 400 मीटर, टाकळी संगम घाट 300 मीटर, नांदूर दसक डावा घाट 500 मीटर, नांदूर दसक उजवा घाट 570 मीटर, ओढा घाट 255 मीटर, सोमेश्वर धबधबा घाट 174 मीटर, नवशा गणपती घाट 167 मीटर आणि लक्ष्मीनारायण घाट 410 मीटर असे एकूण 10 घाट इथे उभारले जाणार आहेत। या सर्व घाटांमुळे एकूण 3451 मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार असून यासाठी सुमारे 361.26 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्याचबरोबर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर इथे गोदावरीच्या दोन्ही काठांवर प्रत्येकी एक असे 2 घाट उभारले जाणार आहेत। डाव्या काठावर 1614 मीटर आणि उजव्या काठावर 1526 मीटर लांबीचे घाट असतील। एकूण 3140 मीटर लांबीच्या या घाटांसाठी सुमारे 140.10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ही कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आलंय। याशिवाय दसक आणि नांदूर शिवारामध्ये 2 नवीन घाट उभारण्यासाठी सुमारे 111.90 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलाय। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर इथे मोठ्या प्रमाणात घाट विकासासाठी सुमारे 177.86 कोटी रुपयांचा आणखी एक प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। आणि या सर्व प्रकल्पांमुळे गोदावरी नदीकाठावर स्नानासाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जागा आता उपलब्ध होणार आहे। दरम्यान याबद्दलचा इतिहास पाहता 2003 आणि 4च्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचे घाट बांधण्यात आले होते। त्यानंतर 2015-16च्या सिंहस्थमध्ये ही लांबी वाढवून सुमारे 6 किलोमीटर पर्यंत नेण्यात आली होती। आणि येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा अंदाज लक्षात घेता आता 2027च्या सिंहस्थासाठी पुन्हा एकदा घाटांची लांबी आणि क्षमता सुद्धा वाढवली जात असून यावेळी ती यापूर्वीपेक्षा सुद्धा अधिकच व्यापक असणार आहे। शिवाय घाटांच्या रचनेमध्ये यंदा आधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेवर विशेष भर दिला जातोय। प्रत्येक घाटावर स्वतंत्र प्रवेश आणि एक्झिट मार्ग असणारे जेणेकरून भाविकांची ये-जा सुरळीतपणे सुरू राहील। याचबरोबर पोलीस चौक्या, वॉच टॉवर्स, आपत्कालीन सेवा मार्ग, पार्किंगची थेट जोडणी, स्वच्छतागृह, त्याचबरोबर चेंजिंग रूम आणि प्रकाश योजना सुद्धा या सगळ्याचा समावेश यामध्ये करण्यात आलाय। सर्व घाटांसाठी एक संघ नामांकन आणि सीमांकन प्रणाली सुद्धा विकसित केली जाते आणि त्यामुळे भाविकांना योग्य घाट शोधणं हे अधिकच सोपं करून दिलं जाणार आहे। एकदा आपण सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात अमृत स्नान पर्वणीच्या तारखा अधिकृतपणे निश्चित करण्यात आल्यात त्यावर सुद्धा एक छोटीशी नजर टाकूया।
तर पहिलं अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. दुसरं अमृत स्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी पार पडणार आहे. नाशिकमधील तृतीय अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी होईल, तर त्र्यंबकेश्वर मधील तृतीय अमृत स्नान हे 12 सप्टेंबर 2027 रोजी पार पडणार आहे. याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभासाठी ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असून त्या दिवसापासून कुंभ पर्वाला अधिकृतपणे सुरुवात होईल. यंदाचा कुंभमेळा हा विशेष ठरणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय, कारण हा त्रिखंडी कुंभमेळा असणार आहे. सामान्यतः नाशिक त्र्यंबकेश्वर इथे कुंभमेळा सुमारे 13 महिन्यांचा असतो, मात्र यंदा तो तब्बल 22 महिने चालणार असल्याचं बोललं गेलंय. विशेष म्हणजे असा योग तब्बल 71 वर्षांनी येत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. कुंभ पर्व कालाच्या समाप्तीबाबत सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नाशिक इथे आखाड्यांचं ध्वजारोहण 24 जुलै 2027 रोजी होईल, तर ध्वज अवतरणासह कुंभ पर्वाचा समारोप हा 24 जुलै 2028 रोजी करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. तसंच दोन्ही ठिकाणांच्या 3 प्रमुख परवान्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण 44 मुहूर्त निश्चित करण्यात आलेत, तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 53 मुहूर्त हे ठरवण्यात आलेत. दरम्यान प्रशासनाच्या मते घाट हेच कुंभमेळ्याचं केंद्रबिंदू असणार आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि आरोग्य सुविधा या सर्व गोष्टींचा उद्देश भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणणं आणि परत पाठवणं हा आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्याचे आधुनिकीकरण करून 2027चा सिंहस्थ कुंभमेळा हा अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि भव्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता ही सगळी कामं कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण होतील का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.